इकडे आपण पुन्हा शिकलो. आ म्हणजे काय मिसळ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ आहा ए ओ रकार रू परत म्हणजे रकार कसा मिसळायचा, अक्षराला अक्षर कसं जोडायचं, अक्षराला दुसरं अक्षर कसं जोडायचं, कसं वाचायचं हे आपण शिकलोय. म्हणजे आपण वाचायला चांगलं शिकलोय, बघून लिहायला पण शिकलोय, आपण ऐकून लिहायला पण शिकलोय. आपल्याला आता असं शिकायचंय की तिथं वाक्य दिलेलं असतं. वाक्य म्हणजे काय, शब्द एकत्र येतात आणि त्याला अर्थ येतो, त्याला वाक्य म्हणतात. बरोबर. मी जेवण केले, मी जेवण केले, शब्द एकत्र आले आणि वाक्य तयार झाले. बरोबर. मी अभ्यास करतो, मी अभ्यास करतो, एकत्र आले आणि वाक्य तयार झाले. तसं आपण बघूया. आपल्याला अजून एक प्रकार समजला पाहिजे. चित्र काढून टाकायचं आणि त्याच्या जागी त्याचं नाव लिहायचं आणि वाक्य तयार करायचं, वाक्य लिहायचं, वाक्य वाचायचं. आता या फळ्यावर काही वाक्य दिलेत बघा. तिथं काय केलंय, एक चित्र काढलंय. आपल्याला काय सांगितलंय, ते चित्र काढून टाका, ते चित्र काढून टाका, त्याच्या ऐवजी त्याचं नाव लिहा, वाक्य तयार करा. आता आपण एक काम करायचं, ते चित्र आपल्याला माहित असलं पाहिजे. बरोबर आहे का. ते चित्र आपल्याला माहित असलं पाहिजे, त्याचं नाव आपल्याला माहित असलं पाहिजे. ते कसं लिहायचं हे आपल्याला माहित असल्याशिवाय आपण लिहू का, नाही लिहू शकणार. मग आता आपण बघूया ते सोडवायचं कसं. आधी आपल्याला दिलेलं वाचता आलं पाहिजे. काय दिलं इथं, हे आमचे, हे चित्र आहे, हे आमचे चित्र आहे. पूर्णविराम, वाक्य पूर्ण झालं तेव्हा पूर्णविराम देतात. किंवा असं समजायचं आपण, असं चिन्ह आलं, टिंब आला, टिकली आली की समजायचं वाक्य पूर्ण झालेलं आहे. हे आमचे वाक्य पूर्ण झाले. काय दिलं इथं, घरात, घरात आई बाबा दादा आजी आजोबा व मी राहते. आणि इथं पण वाक्य पूर्ण झालेलं आहे, पूर्ण विराम दिलेला आहे. आता गंमत बघा, इथं आई झाल्यावर, बाबा झाल्यानंतर दादा, इथं हे चिन्ह दिले, याला म्हणायचं स्वल्प विराम. ते कधी द्यायचं, सारखेच शब्द आल्यावर मध्ये स्वल्प विराम देतात. इथं आई बाबा त्याच्यामध्ये स्वल्प विराम, बाबा दादा त्याच्यामध्ये स्वल्प विराम, दादा आजी आजोबा याच्यामध्ये स्वल्प विराम. आणि अजून एक चिन्ह इथं दिसतंय बघा, मध्ये छोटी रेघ आहे, मध्ये छोटी रेघ आहे. आजी आणि आजोबा हे दोन शब्द जोडले, आजी आजोबा हे दोन शब्द काय केले, त्यांनी जोडले, त्याला संयोग चिन्ह म्हणायचं. काय करायचं, संयोग चिन्ह. जोडण्याचं काम, कशाचं काम, जोडण्याचं. मग जोडण्याचं काम केलं म्हणून या चिन्हाला काय म्हणायचं, संयोग चिन्ह. बारीक रेघ असते, लक्षात आलं. आता बघूया आपण, मी मोठ्यानं वाचतो, तुम्ही लक्ष द्या. हे आमचे, हे चित्र आहे, वाक्य पूर्ण झालंय, पूर्णविराम. घरात आई बाबा दादा आजी आजोबा व मी राहते. आपल्याला त्या पानावरती काय करायला सांगितलंय बघा, नाव दिलंय निळ्या अक्षरात, आमचे घर. काय दिलंय नाव, आमचे घर. आणि खाली निळ्या अक्षरात सांगितलंय आपल्याला काय करायचं.
करायचं ते सांगितलंय. चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर, लिही, वाच. म्हणजे वाक्य दिलं, काय केलेलं आहे? वाक्य दिलेलं आहे. वाक्य दिलं, परत पुढे काय दिलं? चित्र दिलंय. त्यामध्ये आपल्याला सांगितलंय चित्राऐवजी शब्द वापर. चित्राऐवजी शब्द वापर, वाक्य बनव, लिही आणि वाच. एवढं सांगितलंय आपल्याला. मग आधी आपल्याला काय करावं लागेल? चित्र बघावं लागेल, त्याचं नाव माहित करून घ्यावं लागेल. आता हे चित्र आहे, कशाचं चित्र आहे? घराचं चित्र आहे, पण आपल्याला त्याचं नाव माहित असलं पाहिजे. त्या चित्राचं नाव काय आहे? घर. मग आपल्याला सांगितलंय चित्राऐवजी शब्द लिही, वाक्य बनव, लिही आणि वाच. आता आपण एक काम करायचं, चित्र सोडून बाकीचं सगळं लिहायचं. काय करायचं? चित्र करत ठेवायचं, बाकीचं सगळं लिहायचं. आता आपण लिहूया. हा आकडा टाकलाय, पहिलं वाक्य आहे. काय लिहिलंय हे वाचा. चित्र राहू दे तसंच, हा पूर्ण विराम. आणि बाकीचं आहे असं लिहायचं. घरात आई, बाबा, आजोबा व मी राहते. आता गंमत बघा, मी तुम्हाला सांगितलं घरातलीच माणसं आहेत, आई, बाबा, दादा, आजी, आजोबा. म्हणून मध्ये काय दिलेलं आहे? स्वल्प विराम दिलेला आहे. हे चिन्ह आहे, त्याला काय म्हणायचं? स्वल्प विराम. आणि आजी, आजोबा हे दोन शब्द जोडलेले आहेत, म्हणून त्याला म्हणायचं संयोग चिन्ह. काय म्हणायचं? संयोग चिन्ह. आता आपलं मूळ बघूया. आपल्याला काय सांगितलंय? वाक्य वाचायचंय, त्यातलं चित्र काढून टाकायचंय, चित्राचं नाव लिहायचं. मग आपण काय केले? आयडिया करूया, सुट्टी आपण बाकीचं आहे असं लिहून टाकलं. आता याचं नाव लिहायचंय आपण. काय नाव आहे याचं? काय नाव आहे? घर. बर, आता घर. आता बघा, त्याचं नाव जर आपल्याला लिहायचं असेल तर आपल्याला सगळ्या खुणा माहित झालेल्या पाहिजे. सगळ्या खुणा आपल्याला वाचता आल्या पाहिजे, लिहायला आल्या पाहिजेत बघून, आणि ऐकून सुद्धा लिहायला आल्या पाहिजे, कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. आता घर. आता बघा आपण काय केलं? त्यांनी सांगितलं होतं चित्र काढून टाक, चित्राऐवजी शब्द लिह. आता आपण काय लिहिलं? घर. त्याचं नाव लिहिलं की नाही? लिहिलं की नाही? मग आता आपण लिहिलेलं बरोबर आहे का नाही आपण बघू. वाचल्यावर आपल्याला योग्य वाटतंय का नाही ते आपण बघू. काय लिहिलंय हे? आमचे घर. बरोबर आहे. काय त्यात बदल करायची गरज आहे का? नाही. या नावामध्ये बदल करायची गरज नाही. हे आमचे घर. घरात आई, बाबा, दादा, आजी, आजोबा व मी राहते. वाक्य पूर्ण झालं, पूर्णविराम. आपण चित्र काढून टाकलं, त्याचं नाव लिहिलं घर, आपलं वाक्य तयार झालं. आता खालच्याचं आपण बघू. हे आहे असं आधी लिहायचं. बाकीचं काय लिहिलंय? आई, घरी. ते बाकीचं लिहू ना आपण आधी आहे. वर, खान,
काय लिहिलंय खालचं बघू आधी. आई घरी वर काम करते. आता आपल्याला काय करायचंय, चित्र काढून टाकायचं आणि त्याचं नाव लिहायचं. काय करायचंय, चित्र काढून टाकायचंय आणि काय करायचंय, नाव लिहायचं. याचं नाव काय आहे बघा. काही जणांनी सांगितलं कॉम्प्युटर, काही जणांनी सांगितलं संगणक. तर आपण मराठी लिहितोय, आपण कोणतं नाव लिहिलं पाहिजे, मराठी. मग आपण त्याचं नाव लिहूया. इथं काय नाव आहे, संगणक. काय आहे, संगणक. बरोबर का. आता लिहिलेलं बरोबर आहे का नाही ते वाचायचं. वाचा. आई घरी संगणक वर काम करते. परत एकदा वाचा पटकन. आई घरी संगणक वर काम करते. आता बघा थोडक्यात आपण बघूया. शौर्यानं लिहिलं आई घरी संगणकावर काम करते. पण एक सोहम सारखा विद्यार्थी होता. त्यानं काय केलं माहित आहे का, तो म्हणला जरा मला अजून चांगलं लिहायचं. काय केलं त्यानं, आई घरी संगणक वर काम करते यात थोडा बदल केला या नावामध्ये. याचं नाव संगणक आहे, त्यात बदल केला. संगणकावर काम करते. आपण यातनं काय शिकायचं, नुसतं नाव लिहून उपयोग नाही. त्या नावात काय बदल करावा लागत असेल तर बदल करायचा आणि वाचताना ते आपल्याला योग्य वाटलं पाहिजे, त्याचा योग्य अर्थ निघाला पाहिजे. त्याचा योग्य अर्थ निघाला पाहिजे. अशाच पद्धतीनं आपल्याला पेपर मध्ये प्रश्न येऊ द्या, कोणी साहेबांनी विचारू द्या, वर्गात शिक्षकांनी विचारू द्या, मुख्याध्यापकांनी विचारू द्या की वाक्य दिलं मध्ये चित्र काढलं, ते चित्राऐवजी शब्द वापरायचा, त्याचं नाव लिहायचं. जर नाव लिहून आपल्याला अर्थ समजत असेल, काही बदल करायचा नाही. जर नावात बदल करावा वाटला, योग्य असेल तर आपण त्यामध्ये थोडा बदल करायचा. लक्षात आलं. अशा पद्धतीनं त्या पानावर बाकी वाक्य दिले, चित्र दिले, ती चित्र काढून टाकायची आणि त्या चित्राऐवजी त्याचं नाव लिहायचं. त्यासाठी आधी काय करायचं, बाकीचं सगळं वाक्य लिहून टाकायचं आणि चित्राची जागा रिकामी सोडायची आणि त्याच्या जागी काय करायचं, त्याचं नाव लिहायचं आणि आपण लिहिलेलं नाव कळावं म्हणून त्याच्या खाली काय करायचं, बरोबर का. मग तपासणाऱ्याला कळेल की त्यानं त्या चित्राऐवजी हा शब्द वापरलेला आहे. अशा पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे. लक्षात आलं. ठीक आहे.